पुंडलीकवरदारि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की माऊली ज्ञानेश्वर महाराज की शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। शुकाष्टक 360 ओव्या झाल्या होत्या। सध्या जे परमात्म स्वरूपाशी एकरूप झालेले आहेत ते निस्त्रय गुण्य आहेत। आता त्याला कोणत्याही गुणाचा स्पर्श होत नाही, त्यामुळं विधिनिषेधाच्या पलीकडे गेलेले आहेत। कारण जोपर्यंत गुणप्रादुर्भाव असतो तोपर्यंत विधी आणि निषेध ह्या दोन्ही गोष्टी असतातच। आता जर काही असेल तर त्यांच्या ठिकाणची जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीने काय केलं तर बऱ्याच जणांना आधार दिला। जसं नाथ महाराज म्हणतात की माझ्या जनार्दन स्वामींनी मला आधार दिला, तसे सगळ्याच शिष्याच्या ठिकाणी आपले श्रीगुरु काय आहे तर आधाराचंच एक स्वरूप असतं। आता त्याच्याकरता पुढं तेच वर्णन देऊ लागले। तो श्रुतीचा धारको निजमन धरा तारको स्वात्मबोधे कारको सकळ द्रष्टा। आता हे कोण आहेत तर श्रुती धारण करणारे आहेत। मुळात काय आहे तर पूर्वी जसं काही लिहिण्याची साधनं नव्हती, हाताने लिहावं लागायचं, पण त्याही सुरुवातीच्या अगोदर शाई तयार करणं, कागद असणं तेही दुर्मिळ होतं। म्हणून आचार्याने सांगायचं आणि शिष्याने तोंडपाठ करून घ्यायचं, म्हणून श्रुत झालं। ऐकलं हे श्रुत, ती झाली श्रुती। ऐकून 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 हृदगत केलं। आता त्यांच्या पुढच्या शिष्यांना त्यांनी त्याच पद्धतीने शिकवलं। होत 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 पुन्हा त्याच्या ठिकाणी काय आहे लिहून घ्यायची पद्धत आली। काही बुर्जपत्र म्हणा, कागद म्हणा आले, पुन्हा छपाई आली। पण ते जे ऐकून तयार झालं ते श्रुती आहे। आणि ह्या श्रुतीला ज्यांनी धारण केलं आहे आणि ज्यांचं मन शुद्ध झालं आहे त्या शुद्ध मनाला हे धारण, जसं निजमन धरा तारको, म्हणजे जी काही पृथ्वी तिच्या ठिकाणी काय असतं तर पापाने ती जड होते, म्हणून तिला तारक कोण आहे तर परमात्मा अवताराला येतो आणि त्या बुद्धी त्या पृथ्वीचं जे काही पाप हलन करून, पाप क्षालन करून तिला हलकी करतो। तसं हे आमच्या ह्या धरारूपाचं काय करतात, तारक असतात, स्वात्मबोध कारको। आता यांच्या ठिकाणी कसं आहे तर जो बोध आहे तो बोध सगळ्यांच्या ठिकाणी पोचवण्याची अत्यंत तळमळ त्यांच्याजवळ आहे, म्हणून हे सकळ द्रष्टे आहेत। तो एकाकी एकपणे एक नाम स्मरणे एका जनार्दना भोगणे हे निर्वेद सुख। आता हे कसं घ्यावं लागतं तर एकांतात, एकट्याच्याच ठिकाणी एकाकी एकपणे, जसं एकांतात बसून आणि त्या सुखाचा शोध करत करत सुख आपलंसं करायचं, मिळालेलं सुखही एकांतातच भोगायचं। म्हणून हे सगळं मला प्राप्त झालं, मी एक नाम घेतलं म्हणून। कोण सांगतं हे एकनाथ महाराज सांगतात, एका जनार्दने भोगणे हे निर्वेद सुख। त्यामुळं माझं जनार्दन स्वामीने दिलेलं सुख आता निर्वेद, आता कशाचा प्रतिबंध नाही, आता त्याला कशाचा आडसर नाही, काही नाही। मांडी घालून बसलं तर सुख, उठून उभा राहिलं तर सुख, इकडं तिकडं फिरलं तरी सुख, आणि कोणताही व्यवहार केला तरी सुख। सुखाचे व्यवहारी सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे। आता व्यवहार जरी केला तर सुखाचाच, त्यामुळं आनंदच आनंद। असारा सार मध्य
जे सुख भोग्य नित्य तोची बोलिला सत्य श्लोकार्थेसी. आसार काढून त्यातलं जे सार आहे ते सार त्या ठिकाणी एकत्र करणं असं जे काही आहे सगळ्या ह्याचं सुख काय आहे आणि ते सुख हेच नित्य आहे. मनुष्य जरी झाला तरी बाह्य व्यवहारातनं त्याला कमी जास्ती झाल्यावर दुःख होतं, पण काहीच नसल्यावर सुखच असतं ना. सुख हे नित्य आहे, त्यामुळं तेच सुख जे नित्य आहे तेच या 8 श्लोकातून शुकाचार्यानं आपल्याला सांगितलं. ते त्या सुखाचे भोगते आणि सुख कसं प्राप्त झालं, कशा अडचणी दूर केल्या आणि ज्याने हे सुख प्राप्त घेतलेलं आहे ते कसा निस्त्रयगुण्य झाला, याचं सगळं त्या 8 श्लोकातून आपल्याला सांगितलं. आता अष्टमावरील टीका. काय अष्टमा सिद्धी होती एका, की अष्टम अवतार देखा नाचती तांडव. आता हे जे काही 8 श्लोकावरची टीका आहे यानं काय झालं तर जसं अष्टसिद्धी आहेत, अष्ट अवतार आहेत, हे जसं 8च आहे, मग ह्यांनी तसंच 8 श्लोक केले. यांनी तरी 8च का केले, त्याच्याकरता काय आहे की हे सगळं आहे आणि संपूर्ण संख्या जी पहिली दशकापर्यंत असते ती मूळ संख्या आहे, 1 पासून 10 पर्यंत. मग त्याच्यापुढं 10 वरचा 1, 10 वरचा 2 असं करत 20 वरचा 1, 30 वरचा 1 अशी संख्या वाढत गेली. मूळ संख्या कोणती ते 1 ते 10. याच्यामध्ये 8 हा आकडाच असा गंमतशीर आहे की सगळ्या आकड्यांना गाठ आहे, मध्ये आहे कुठं खाली आहे, 8ला कुठंच गाठ नाही. 8 हा काय आहे त्याला गाठच नाही, म्हणून जिथं गाठीच नाहीत ते खरं सुखाचं रूप आहे. आत्तापर्यंत काय आहे की जिथं जिथं गाठ बसली तिथं सुखापर्यंत जाता आलं नाही. ही गाठ सोडावी लागते, ह्याला लिंगदेहाची गाठ म्हणायचं. आता अशी एकच गाठ आहे का किती, तर कितीतरी असतीलच ना. म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की बंधनापासून उकललेल्या गाठी, सगळ्या गाठी उकलल्या हे ते सांगतात. याचा अर्थ काही गाठी अजून वर बसतात, पण ज्याला गाठच नाही ती स्थिती म्हणजे सुखाकार होणं. म्हणून या 8ला काय काय केलं तर हे यावरची टीका तयार झाली, किंवा अष्टसिद्धी आहेत किंवा 8 अवतार आहेत. हे 8ला असं धारण करणारे काही पुरावे नाथ महाराजांनी दिलेले आहेत. तेथे सांडोनिया असत्य उघड दाविजेल सत्य, जेणे सत्यवंत सत्यत्वा येती. आता ह्याने सगळ्या ह्याच्यामध्ये काय केलं तर सत्यच दाखवलं. कारण का तर आमचं सामान्य जीवाचं एक असं झालं स्वभाव की असत्यालाच सत्य म्हणत होतो आम्ही. आम्हाला सत्य कुठे माहीतच नव्हतं, असत्य हेच सत्य आहे आणि मग त्यालाच बसलं घेऊन आम्ही. आता त्याच्याकरता ज्याचा अभावच आहे तो भावरूप होईल कसा, पण ज्याचा भाव आहे तो अभावरूप कधीच होणार नाही. नासतो विद्यते भाव ना भाव असते विद्यता. म्हणजे जे सत आहे त्याचा कधी अभाव व्हायचा नाही, असत आहे त्याला कधी भाव यायचा नाही. पण आमच्या दृष्टीने ते झालं तर म्हणून सत्य उलगडून द्यावं लागलं. त्या सत्याचाच इथं काय केला की सगळा मांडणीचा भाग म्हणजेच त्या 8 श्लोकावर भाष्य झालं आणि एकनाथ महाराजांनी त्याचंच सगळी टीका केली. सत्यम सत्यम परमम परमामृतम शांती कल्याणाख्या माया आरण्योदहन मलम ज्ञान निर्वाण दीपम तेजोरूपम निगमो सदनम
व्यास पुत्राष्टकम यः प्राप्तकाले पठती मनसा याती निर्वाण मार्गम. आता जे सत्य सत्य आहे, जे परम अमृत आहे, अमृत म्हणजेच परमात्म्याचंच एक रूप दाखवलं जातं, आणि त्याच्या ठिकाणी शांती आहे, कल्याण रूप आहे, असं जे काही आहे, शिवाय ह्या माया अरण्याचं दहन करणारं जे हे ज्ञाननिर्वाण रूप दीप, म्हणजे ज्ञाननिर्वाणानं काय झालं, अंधाराचं सगळं निर्मूलन केलं. तेजोरूपम, असं तेजोमय असणारं आणि सर्व वेदशास्त्राला धारण करणारं असं कुणी लिहिलं आहे तर व्यासपुत्राष्टकम. व्यासपुत्र म्हणजे शुक. शुक हे व्यासाचे पुत्र आहेत आणि त्यांनी हे सगळं 8 श्लोक लिहिले. आता ह्याचा उपसंहार चालू झाला, पण त्या उपसंहारात महत्त्वाचं काय सांगितलं, फलश्रुती म्हणायचं याला. फलश्रुती काय की हे 8 श्लोक पाठांतर करून जे सकाळी स्नान झाल्याबरोबर प्रातःकाले पठती मनसा, जे प्रातःकाले पठन करतात त्यांना हा जो काही कल्याण मार्ग आहे, निर्वाण मार्ग आहे, तो प्राप्त होईल. मार्गे श्लोकार्थ युक्त बोलिलो सत्य सत्य, जे सकळ इंद्रिये सत्या ते भोगोनी सत्यत्वे वदली. आता हे सगळं श्लोकात सत्य सत्य सांगितलं खरं, पण हे सगळं कुठं आलं आहे तर माझ्या ठिकाणी त्या सत्याचा असा भोग झालेला आहे की इंद्रियांनासुद्धा ते सत्य वाटू लागले. कारण ज्या इंद्रियांना विषय हाच सत्य वाटतो, विषयासाठी ते आळुकी आहेत, पण तीच इंद्रिये बदलली. सकळ इंद्रिये झाली ब्रह्मरूप, आता ती ब्रह्मरूप झाली, त्यामुळं त्यांचा विषय दुसरा काही झाला नाही. विषय त्यांचा जर काही असेल तो परमात्माच झाला, म्हणजे सत्य. आणि म्हणून ती इंद्रियसुद्धा हे सत्य सत्य बोलू लागले. भगवत रूप सत्यरूप तो सत्य भोगू इंद्रिये नित्य, या लागी सत्य सत्य द्विवचनार्थ बोलिले. आता हे दोनदा का सांगावं लागलं, त्याचं कारण आहे की हे सगळं भगवत रूप आहे आणि याच सुखाला सत्याला इंद्रियसुद्धा आता नित्यत्वानं भोगू लागली, म्हणून हे नित्य असं असणारं सत्य आहे हे समजून सांगायला दोनदा सांगावं लागलं. या इंद्रियांचा अनुभव नावेक प्रकट करुणी दाऊ, म्हणत असे जीवाचा जीव शुक शार्दळ. आता त्याच्याकरता काय केलं की इंद्रियाला कसं कळलं, इंद्रियाला हे कसं गोड लागतं हे थोडंसं आम्हाला समजून सांगावं. असं कोण म्हणतं तर जे शुक शार्दूळ, म्हणजे शुक हे कोण आहेत तर प्रत्यक्ष सिंहाचंच रूप. कारण सिंह हा कसा असतो, ह्या भवगज भवगजाच्या ठिकाणी काय करतो, आपलं शौर्य दाखवतो. म्हणून सकळही गुप्त सेवोनी परमामृत, जो अनुभव भोग गुप्त परिप्रकट करू. वास्तविक पाहता सुखाचा भोग घेणारा कोणी का असेना, जो सुख भोगतो आणि सुख सत्य हे त्याला निर्विवाद कळतं. पण बोलून कसं दाखवणार, कुणालाच बोलून दाखवता येत नाही. कारण सुख झालं म्हणजे काय झालं म्हणलं तर सुख झालं. आपण सुख झालं म्हणतो म्हणजे काय झालं, मग सुख झालं. सुखाची व्याख्या काय करणार, सुखाला शब्द कुठे आहेत. म्हणून ते सगळं कसं होत असेल, पण तेच परमामृत सेवन केलं. आता ते उपभोगलं, पण बोलायला इंद्रिय पाहिजेत ना. जसं उपभोगाला मदत करून जाणीव करून देणारी ज्ञानेंद्रिय झाली, तसं बोलायचं असलं तर कर्मेंद्रियातली वाचा तरी गरजेची आहे ना. मग तिच्याकडून बोललं जाईल. पुढे पाहे अर्थ तो तृप्त होये परमामृत, मराठेनं म्हणावे येथे अनुभव कसवटी हे. आता ज्या परमामृतानं जे जे तृप्त झालेले आहेत त्याच्याने
या सगळ्याचा अर्थ सांगायचा आहे. ते कशात सांगितलं तर ह्या 8 श्लोकामध्ये. हे कसं दिलं तर मराठीतनं सगळ्या ओव्या दिल्या. पण ज्यांच्या ठिकाणी हा अनुभव आला त्या अनुभवाच्या कसोटीवर त्याने अनुभव घेतला. पण ज्यांना अनुभव आला नाही ते लागले म्हणायला मराठी काय वाचायचं आहे, संस्कृतच खरं, ग्रंथ संस्कृतमध्ये असतात, ह्यानी श्लोक संस्कृतमध्ये दिलेत, मग संस्कृतचा अभ्यास केला म्हणजे झालं ना. हे नाथाची टीका वाचायचं काय गरज आहे. तरी द्रष्टा सत्यत्वे कैसे, जो जो पदार्थ आभासे, तो स्वदेहास कट दिसे दृश्यातीत. तेव्हा आता ज्यांना हा अनुभव आला आहे त्यांच्या ठिकाणी काय आहे, हे सत्य हे कळलं. मग जे काही त्यांच्या पुढं काही भास होत असेल, जो जो पदार्थ आभासे, जे दिसत असेल आणि स्वतःचा देह, हे सगळं दिसत असूनही दिसतच नाही असं होऊन जाईल. म्हणजे कशा करता तर त्याच्यातलं काय आहे तुम्हाला सत्य कळालं. म्हणजे एखाद्याने काय केलं त्याला समजत नव्हतं, म्हणून त्यांनी काय एखादं विजेची उपकरणं होती, तिथं काय दिवा लावलेला होता, तिथं फॅन फिरत होता, तिथं अजून काहीतरी विजेवर चालणारं होतं. त्याला वाटायचं हे कसं होत असेल, दिवा कसा लागेल असेल आपणहून, म्हणजे हा देवाचाच दिवा एकाकी आहे, दुसरा काय म्हणत असेल हे कसं फिरतोय फॅन, इथं काहीतरी देवाची शक्ती. पण ज्याला हे कळत होतं ते म्हणलं अरे नाही, ह्याच्यात वीज आहे, त्या विजेने हे सगळं होतं. मग वरचा फॅन वर दिवा त्याला दिसला नाही का, दिसला ना, पण त्याने त्यातली कशाची शक्ती ते ओळखलं. आणि हे सगळं जरी असलं तरी विजेच्या शक्तीवर चालतं समजतो. मग ह्या सगळ्यामध्ये वीज ही शक्ती. आता एकाएकी ते चालायचं बंद झालं. कसं काय बंद झालं म्हणलं, अहो वीज गेली, वीज आल्यावर चालू होईल. वीज ह्याची शक्ती हे ज्याला कळतं त्याला हे सगळ्या वस्तू दिसल्या तरी काय त्याचं घेणं आहे, वीजच पाहिजे. म्हणून ह्या आभास आहे. पण त्या सगळ्या त्यांनी काय केल्या, गौण ठरवल्या. का दृश्य दृष्टीचे मेळा, नहो निदृश्य दृष्टी वेगळा, भोगवी सत्य सोहळा चिदानंदू. आता ज्याला सत्याचाच आनंद भोगायचा आहे तो ह्या वरच्या उलाघालीत पडतो कशाला. हे जग कसं, जगाचं स्वरूप कसं, जगामध्ये काय काय आहे, कसं कसं आहे, काही गरज नाही म्हणला. हे जगसुद्धा आम्हाला सुख देण्याकरताच आहे. एखादी झाडं, त्याला आलेली फुलं, त्याला आलेली फळं, हे बघितल्यावर आनंदच होईल, नाही तर काय होईल. मग आनंद उपभोगा, ह्या झाडाचं बाकीचं काय किंवा सौंदर्य उपभोगा, हेच हेतू आहे. सौंदर्याची वस्तू कशी आणि ती प्राप्त पाहिजे असं जर म्हणत असेल तर मग काय, म्हणजे काय आहे की वस्तू तर आहेच, पण तिच्यातला आनंद हा महत्त्वाचा आहे, हे शोधणं गरजेचं आहे. आणि हे ज्याला माहीत झालं तो सत्यालाच घेत बसतो. जैसे हेमची आई ते प्रिये करी अलंकाराते, तैसे नाव रूप दृश्याते आवडीवरी भेटे. आता त्याला दिलं की सोनंच आहे आणि सोन्यानं अलंकार बनले. आपण म्हणतो सोन्याचे अलंकार बनले. शास्त्र सांगतं ह्या सोन्याने अलंकाराला प्रिय केलं. ये बाबा, माझ्यामुळं तुला होत असेल काही पाहत असतील तर राहा. म्हणजे त्याच्या ठिकाणी त्याला प्रियत्व आलं, ते तुमच्या आमच्या आवडीचे झाले. पण सोनंच आहे का नाही, सगळं सोनंच होतं, सोनंच अलंकार आहे, सोन्याचाच आनंद झाला, सोन्याचाच अलंकार परिधान होऊ लागले. म्हणजे जसं त्या ठिकाणी दुसरं काही नाही. मग हे सगळं केलं कशाला, जर सगळं सोनंच आहे तर म्हणजे आवडीसाठी. नुसतं सोनं ठेवून देण्यापेक्षा आवड म्हणून त्याचं काय आहे, सगळे अलंकार परिधान केले. आता आपल्या बाजूला काय आहे, इतकं काही नाही केले असले कोणाजवळ 2 डाग 1 डाग तरी आपलं मनुष्य काय करतो, ठेवतो. पण काही कोकण भागात जे कोळी लोक असतात तसं नाही, सगळ्या अंगावर घालून हिंडणार. महिलांच्या अंगावर तेवढं सोनं,
पुरुषाच्या अंगावर तेवढंच सोनं सगळे आहे, कारण ते भोगायचंच आहे. त्यांना करून घरात कशाला ठेवायचं, भोगायचं आहे. बरं एकाकडं नाही, जेवढे समाज आहे त्यांचा तेवढ्या सगळ्याच्या अंगावर ते आहे. ह्याला भोग म्हणायचं. पण सोन्याचे अलंकार भोगले का अलंकारातला आनंद भोगला, तर अलंकारातला आनंदच भोगलेला आहे. एवं दृश्य दृष्टी देखणा अनुच्युत होवोनी जाणा, जो श्रुतीसीही अप्रमाणा, तो परिणामा माझी भेटे. एकंदरीत जे पाहिलं त्यात काय अनुच्युत आहे, म्हणजे काय आहे त्याच्या पोटात, हेच सगळ्यांनी बघितलं. बाकी ते एकदा जाणलं, अनुच्युत होऊन जाणा, त्याच्याशी एकरूप होऊन आपण त्याला काय केलं, जाणलं. म्हणजे जी गोष्ट ज्या सुखाविषयी, ज्या आनंदाविषयी श्रुतीला सुद्धा सांगता येत नव्हतं, श्रुतीशीही अप्रमाण, श्रुतीला कुठलं प्रमाण द्यावं हे कळत नाही, त्याचा परिणाम मात्र आम्ही भोगू लागलो. तरी ऐकावया कारणे श्रवणाचे सत्य करणे, मग जे जे गिरा परिसणे ते सत्यसीच. एकंदरीत ज्याच्या ज्याच्या ठिकाणी हे सुख अनुभवा असं वाटत असलं, तो पूर्वीचा सुखीच आहे. पण परत एकदा असलं तर हे जे काय आहे लिहिलेलं त्याचं श्रवण करायचं. म्हणजे झाला की व्यवहार, बोलला तो सत्यातलंच आणि ऐकलं ते सत्य, हे झालं श्रवण. हे श्रवण जरी झालं असलं तरी वाटतील समोर अक्षर, पण सत्यच उपभोगलेलं आहे. का श्राव्या श्रवण श्रुती त्रिधा स्वात्म अनुस्मृती, सांगता ऐकता होती गगनाचा पितामही. एकंदरीत जे ऐकायचं आहे त्याला म्हणायचं श्राव्य, ऐकणारा श्रावक, आणि त्यांनी जे ऐकलं ती श्रुती. मग आता श्रुतीने जे काही श्राव्य होतं ते ऐकलं, हे सगळं जरी झालं तरी त्रिधा स्वात्म अनुस्मृती, हे तीन जरी त्रिपुट्या असल्या, ह्याच्याच काय अजून कोणच्या, आत्मरूपाच्या ठिकाणीच त्याचा अनुभव येत असतो. अनुभव कुठं उमटतो, तर आत्म्याच्या ठिकाणी. म्हणजे जसं एखादं कळलं नाही तर कळून घेतो, म्हणजे कशानं, आत्म्याच्याच ज्ञानानं कळवतं ना. ज्ञानाशिवाय वस्तू कळत नाही. म्हणजे सगळं अनुभवसुद्धा आत्म्याच्या ठिकाणी, त्याच्याच ठिकाणी त्या काय झाल्या, अनुभवाला आल्या. म्हणून त्याला सांगतात की गगनाचा पितामह, म्हणजे आकाशाचा बाप आणि बापाचाही बाप म्हणून परमात्मा आहे. आकाश कोणी येतं, ज्याने हे पंचमहाभूताचं एकोस्य बहुश्याम, आम्ही भाऊ व्हावं असं ज्याने अनुभव केला तो असेल पिता, पण त्याचा कोणतरी आहे ना, म्हणून तो पितामह. का बोलासी बोलविता त्याशी दृढ केली आप्तता, तरी बोलकिया आतवता विरोनी जाये. एकंदरीत हे सगळं बोलायचं आहे असं ज्यांनी ठरवलं, तो त्याच्याशी दृढ आप्त झाल्याशिवाय कसं बोलल. म्हणजे कोणालाही बोलायचं असलं तर स्वतःला त्याचं काही ज्ञान असलं तर बोलून दाखवता येईल. नाहीतर काय, एका ठिकाणी काय होतं, एक ग्रंथ चालू होता आणि वाचक आणि आता कोणीतरी सांगायला यायचा, मग ते एक माणूस त्याचे काय करायचा, टिंगल करायचा. असं काय अवघड असतं म्हणला, तूच बसतो सांगायला रोज, आम्हाला काही येत नाही का. म्हणजे बस बाबा तू बस आज. मग ह्याने बसला, मग झालं की त्याला ओवी वाचली. त्यांनी ओवी वाचली की म्हणला, बघा कळलं का नाही तुम्हाला. मग ते म्हणले कुठं काय कळलं, नाही कळलं, पुन्हा एकदा वाचले. म्हणलं आता तरी कळलं का तुम्हाला, नाही कळलं, अजून एकदा वाचले. मग आता ह्यानी काय समजून सांगितलं, कारण ह्याला अर्थही करता आला नाही. मग ते परत कळलं का म्हणावं ना, ओवीच वाचायला लावा. हे सगळं काय झालं, त्यांनी हास्यास्पद केलं. तसं कळालं तर बोलता येतं, नाही कळालं तर कसं बोलावं. मग शब्दा आत बाहेरा निशब्दाचाच उभारा,
या हेतू श्रवणद्वारा सत्याचा भोगू. तेव्हा एकंदरीत कोणतंही सत्य स्वरूप असणारं सुख बोलायचं असलं तरी ते शब्दाच्या आत आहे, पण त्याला बाहेर आणायचं झालं तर ते निशब्द असूनसुद्धा काय करावं लागेल तर त्याला शब्दात आणावं लागेल. म्हणून मग जसं तुकोबाराय म्हणतात की शब्दच आमचे काय आहेत की सगळं पुरवठा करणार आहेत. म्हणून शेवटी सांगितलं शब्दचे आमचा देव, कारण शब्दाशिवाय कसं कळणार. मग त्याच्याकरता ते श्रवणाचं काय झालं माध्यम झालं आणि त्यानं या सत्याचा भोग घेता आला. घ्राणाचिया परिमळा सुमन करोनिया लीळा भोगू जाये तव सावळा भोग्य भोगू भोगता. आता एका इंद्रियाबद्दलचं सांगितलं, कारण श्रवणाचं. मग दुसऱ्या इंद्रियाला काहीच नाही का, तर जसं एक काय असतं आंबा आहे आणि तो आंबा पिकला म्हणजे तो पिकलेला आंबा त्याचा जो रंग आहे ते गडद पिवळा, त्याने कळतं आंबा पिकला आहे बरं का. झालं, एका इंद्रियाला कळलं, डोळ्याने पाहिलं, पुन्हा हातात दाबून बघितलं, अरे चांगला मऊ झाला आहे. त्वचेला कळलं, वास घेतला आणि चांगला वास येतो आहे, नाकाला कळलं. आता काय आहे राहिलं म्हणजे काय करायचं आहे तर चाखूनच बघायचं आहे. म्हणजे एकच फळ 5 इंद्रियाला कळलं. तसं हे एकदा शब्दाने असलं तरी दुसऱ्या इंद्रियाच्या ठिकाणी सुद्धा त्याची काय होत असते अनुभूती येते. कारण हे सगळ्याला सारखं, कारण कोणत्या इंद्रियाचा विषय हा बाहेरचा आहे पण हे आतलाच विषय असल्यामुळं तिथं तो काय आहे की भोगता त्या भोग्याशी एकरूप होऊन भोगत असतो. जो सुवासू वासा अंतरी घ्राणा आतू बाहेरी रिघाला भोगू करी आपापला. एकंदरीत कुठलाही सुगंध असला तर तो अगोदर कसा आहे तर तो सुवास रूपानं बाहेर आहे, पण जेव्हा घ्राणाद्वारे त्याला घेतला जातो तेव्हा तो अंतर्प्रवेश करतो आणि मग अरे वा छान कशाचं तरी सुगंध आहे किंवा आमक्याचाच आहे हे ते भोगल्याचंच सांगितलं जातं. म्हणजे ज्या सुगंधाला घेतलं, उदाहरणार्थ सोनचाफ आहे आणि त्यांनी फूल हातात धरून हुंगलं की किती छान आहे, म्हणजे ते किती छान आहे हे तुझा आनंदच आहे. मग श्वासाद्वारे सुद्धा ते सगळं तू उपभोगू शकलेला आहेस. रसी रसपणे जिव्हे रस रसज्ञे उभय ऐक्य येणे रस भोगू भोगी. आता त्याच्यामध्ये काय झालं रसनेबद्दल सांगायचं आहे. रसना काय करत असते तर त्या रसाला अनुभवून या रसाबद्दलचं कसं सुख भोगलं हे ते रसना ठरवत असते. जो ग्रास घाली स्वमुखी तेणे जगदोदर पोखी की विश्वंभरे सुखी तृप्तीस ये. आता ज्यानं घास घेतला त्यानं काय केलं तर जे काही असेल ते या पूर्ण असलेल्या धरतीच्या पोटातून बाहेर आलेलं आणि त्याच्यापासून बनवलेलं असल्यामुळं हे सगळं कोण आहे तर परमात्मा स्वरूपच आहे. मग आता त्याच्याकरता काय केलं की कुणी झालं तरी शास्त्र काय सांगतं अन्नन ब्रह्म, अन्न ब्रह्मच आहे. कारण जसं ब्रह्माशिवाय जिवंत राहणं नाही तसं अन्नाशिवाय जिवंत राहणं नाही. पण अन्न ब्रह्म नाही हे सांगण्याकरता त्या शास्त्राने नंतर ब्रह्म कसं समजून दिलं. पण जोपर्यंत मग आम्हाला जर काही मिळालं नाही, पोटाची अगदी भुकेपासून व्याकुळता झाली तर मग काय होत असतं तर अन्नच आपली तृप्ती करतं. म्हणून तृप्त झाला बरं झालं मिळालं जेवायला आनंदच होतो. हे त्या रसनेपासून प्राप्त झालेला आनंद आहे. ग्रासू रसने रसा माझी देखे अनुचितता सहजी मग अक्ष आणि भोजी भोगोनी अभोगता.
आता जे जे काय आहे त्या घासाद्वारे जरी भोगलं असलं तरी त्याच्यात काय, जे तुम्हाला आवडलंच नसतं ते घेतलंच नसतं ना खायला, आवडलंच घेतो म्हणून आनंदच त्यातनं होतो. रसी रसपणे न देखे दृष्टी विषयोपारुखे तेने निर्विषयाची ती तोषे नित्यतृप्त. आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही घेतलं त्यातलं रसच फक्त बघायचा आहे, वस्तू बघायची नाही. एखादं फळ असतं तर तो रसच चोखतो आपण, त्याच्यातली बी आणि साल फेकूनच देतो. मग फळ हातात घेतलं ते कशाला, सगळं घ्यायला नाही, त्यातला रस चोखायला, म्हणजे रसच मुख्य आहे. आणि तो इथं मिळाला आणि तेच सत्य स्वरूप आहे. पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. श्री गुरुदेव.